आपल्या किचनमध्ये एखादं जुनं पुराणं भांडं असतं, बस आपल्याला तेच घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 चमचे गव्हाचं पीठ. आता गव्हाच्या पिठाऐवजी बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ किंवा मैदा हे तुम्ही घेऊ शकता. बारीक रवा जो असतो ना त्याचा वापर केला तरी चालेल, जो 0 नंबरचा असतो. बाकी तुम्हाला इकडे काही वापरायचं नाही आहे. आपण गव्हाचं पीठ यासाठी घेतलं आहे कारण गव्हाचं पीठ हे गुळचीट असतं, म्हणून आपण इकडे गव्हाच्या पिठाचा वापर करत आहोत. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात बस त्याचाच आपण वापर करणार आहोत. तर त्यानंतर आपल्याला इकडे घालायचा आहे थोडासा बेकिंग सोडा. बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल तर इनो असेल ना तर इनोचा अर्ध सॅचे तुम्हाला यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थितरित्या हे मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. हे दोन्हीही पावडर व्यवस्थित मिक्स झाले तर यानंतर आपल्याला लागणार आहे जे आपण रोज आपल्या घरामध्ये वापरतो, ते म्हणजे फरशी पुसण्याचं लिक्विड फ्लोअर क्लीनर. जे फ्लोअर क्लीनर तुम्ही वापरता ते फ्लोअर क्लीनर तुम्हाला इकडे घ्यायचं आहे आणि याने अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे आणि याचा घट्टसर असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर अजून याला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर इथे तुम्ही लिक्विड डेटॉल सुद्धा थोडंसं टाकू शकता. आता इकडे मी एक झाकण भरून इकडे हे पूर्ण फ्लोअर क्लीनर टाकलेलं आहे. थोड्या प्रमाणात मी बनवत आहे, त्यामुळे मी याचा जो काही गोळा आहे तो घट्ट बनवण्यासाठी जर मला पुन्हा पाण्याची आवश्यकता वाटली तर मी इकडे ते फ्लोअर क्लीनरचाच वापर करणार आहे. पण जर तुम्ही जास्त प्रमाणात हे बनवत असणार तर तुम्ही अशा पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. तर आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. तर आपण हा जो काही हॅक बनवत आहोत तो उंदरांसाठी बनवत आहोत. उंदीर घुस जर तुमच्या घरामध्ये झाली असेल किंवा येत असेल ना रात्री, तर काय करायचं आपल्याला, तर ती मारायची नाहीये पण तिथून आपल्या घरातून पळवून लावायची आहे. कारण आपल्या घरामध्ये जर उंदीर किंवा घुस घुसले ना तर प्रचंड नुकसान करतात. वायरं, बेडशीट, आपल्या घरातील कपडे सगळं काही खातात आणि मग आपल्याला भरपूर नुकसान होतं आणि वेगळे ते जे घाण करून ठेवतात ते तर आपल्याला वेगळं साफ करावं लागतं. मग अशा वेळेस त्यांना तिथून घालवण्यासाठी एकदम जबरदस्त उपाय मी घेऊन आलेली आहे. आता जर तुमच्या दरवाजांना, खिडक्यांना खिंडी असतील तर रात्री 5:30 नंतर संध्याकाळ झाली की काय करायचं, 5:30 नंतर दरवाजा बंद केला की 6 नंतर काय करायचं, त्या खिंडी जर असेल तर तिथे एखादा कपडा वगैरे टाकायचा, जेणेकरून बाहेरून उंदीर किंवा घुस घरामध्ये येणार नाही. बऱ्याचदा बाथरूमचे जे आउटलेट्स असतात त्या पाईप मधून सुद्धा येतात. सो अशा वेळेस तुम्हाला तिथे एखादा दगड वगैरे सुद्धा ठेवायचा आहे त्या चाळण्यांवरती. त्यानंतर आता ते आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि इथे घ्यायचा आहे माचीस. माचीसचा हा जो काही मसाला आहे लाल कलरचा तो आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये रेड फॉस्फरस असतं आणि हे एकदम जबरदस्त असतं उंदीर घालवण्यासाठी, म्हणून आपण इकडे याचा जो मसाला आहे तो काढून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता मी 3 माचीसच्या काड्यांचा घेतलेला आहे, तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर घ्यायचा आहे निरमा. ज्या ब्रँडचा निरमा तुम्ही वापरता तो निरमा इकडे घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचा. आपला हा मसाला तयार झाला आहे. निरम्यामध्ये अशी स्लरी असतात जेणेकरून उंदरांना किंवा घुसीला ते खाल्ल्यानंतर खूप अस्वस्थ वाटतं. त्यामुळे आपल्याला निरमा आणि जे काही माचीसची काडी आहे त्याचा मसाला आवर्जून आपल्याला इकडे घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने बघा तुम्हाला गोळा करायचा आहे आणि मध्यभागी असा व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने दाखवत आहे. तिथे हा जो काही आपण निरम्याचा मसाला करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थितरित्या याचा लाडू वळून घ्यायचा आहे. एकदम जबरदस्त आहे. कानाकोपऱ्यामध्ये ठेवा. उंदीर आणि घुसणाऱ्याला एकदम तुम्हाला जास्त करून जर उंदीर घरामध्ये घुसला असेल तर तुम्हाला सज्जावरती अशा ठिकाणी जास्त तो दिसेल तर तिथे तुम्ही एकाच ठिकाणी खूप सारे सुद्धा हे ठेवू शकता, जेणेकरून उंदीर हे खाईल म्हणजे खाईलच. पण त्याआधी तिथली साफसफाई करा आणि हे ठेवा, तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल. तुम्हाला थोडासा 1-2 दिवस का होईना तुम्ही जर हे ठेवलं ना तर लगेच तुम्हाला रिझल्ट दिसेल. तिथून उंदीर नक्की निघून गेलेला असेल. छोट्या छोट्या गोष्टीची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर आपण हे सगळं केलं आणि तुमच्या दरवाजा खिडकीतून जर ते रोजच घरामध्ये येत असेल तर ते फक्त त्यांची पोझिशन चेंज करतील. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि घरामध्ये साफसफाई ठेवायची आहे. कारण उंदीर काय करतात तर भरपूर अशा आपल्या घाण करून ठेवतात. त्यांनी खूप घाण केलेली असते. त्याचबरोबर आपले कपडे सुद्धा फाडलेले असतात. सो अशा वेळेस त्यांची विल्हेवाट लावणं हे खूप गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने सगळे लाडू मी करून घेतलेले आहे. जर तुम्हाला हे अजून स्ट्रॉंग बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये डांबर गोळीची पावडर टाकू शकता. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. तुम्हाला याचा 100% रिझल्ट येणार म्हणजे येणारच. आता बघा हा जो गोळा आहे हा तुम्हाला हप्ताभर चालेल, त्यानंतर तुम्हाला पुन्हा हे रिपीट करावं लागेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला 100% याचा रिझल्ट अगदी
2 दिवसातच तुम्हाला रिझल्ट मिळेल. रात्री जर तुम्हाला ठेवलं ना, रात्रभरात तुम्हाला दिसेल की तिथे तुम्हाला उंदीर आलेला दिसणार नाही. फक्त एका ठिकाणी भरपूर 2 ते 3 तुम्हाला हे गोळे टाकायचे आहेत. लहान मुलं, वयोवृद्ध माणसं घरात असतील तर बिलकुल तुम्हाला त्यांच्यासमोर हे टाकायचं नाहीये. आणि खरं तर उंदीर घुसे वरच्या बाजूला जास्त फिरत असतात किंवा आपल्या कानाकोपऱ्यामध्ये असतात, सो तिथे तुम्हाला टाकायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप